प्रसिद्ध केलं असे बलिशेठ घरत. आणि विशेष म्हणजे त्यांचा स्वभावचा जो गुणधर्म आहे तो सर्वांना सामावून घेण्याचा गुणधर्म त्यांच्या स्वभावामध्ये आहे. आणि कधीही भेटा, दिवसातले 24 तास, महिन्यातले 30 दिवस, वर्षातले 365 दिवस बलिशेठ त्यांना तुम्ही भेटलात ना, त्यांच्या चेहऱ्यावर फक्त तुम्हाला हास्य आणि हास्य दिसेल. एक हसरा चेहरा चे व्यक्तिमत्व म्हणून बलिशेठ घरत. कधीही भेटा, कुठल्याही वेळी भेटा, त्यांचा चेहरा तुम्हाला हसरा दिसेल. असे प्रसन्नचित्त व्यक्तिमत्व यांचं आगमन झालं. त्यांचंसुद्धा स्वागत करतो आणि घेऊन जाते मैदानावर. ज्या मैदानावर आत्ता अटीतटीची लढत अपेक्षित प्रेक्षकांना दोन्ही संघांनी ज्याप्रमाणे सामने जिंकलेत ना, आपली जबरदस्त फलंदाजीची मानसिकता दोन्ही संघाने दाखवली आणि आत्ता ते दोन्ही संघ एकमेकाच्या पुढे ठाकलेले आहेत. आता बघूया त्यांच्यातून कुठला संघ आजच्या या पहिल्या सत्रामध्ये विनिंग होऊन संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी तयार होणार आहे. एका बाजूला दुतुम आहे. दुतुमची मगाशीची नाबाद जोडी 56 धावा काढताना या जोडीनं 56 धावा ज्या प्रकारे लयलूट केली ना, त्यावरून त्यांचा कॉन्फिडन्स तर भरला. परेश ठाकूर हा जो खेळाडू, या खेळाडूचं खऱ्या अर्थानं या मैदानाशी नातं फार जुनं आहे. या मैदानाशी परेश ठाकूरची भावनिक नाळ जोडलेली आहे. कारण याच मैदानावर त्याला पहिली स्वप्नातील बाईक ज्याने पटकवली होती तो परेश ठाकूर मैदानामध्ये. आणि त्याचा आत्ताच्या घडीला जो बहरलेला खेळ आहे ना, तो अप्रतिम खेळ आहे. आणि त्याचा साथीदार सिद्धेश ठाकूर. या दोन्ही खेळाडूंचा खेळ आपण बघणार आहोत. त्याबद्दल भंगारपाडा संघाचे गोलंदाज आहेत चेतन गोसावी, यांची तो गोलंदाजीसुद्धा चांगली आहे. म्हणजे या दोन मातब्बर संघातल्या खेळाडूंचा फलंदाजी आणि गोलंदाजीतलं द्वंद्व आपण आज इथं अनुभवणार आहे. चांगली फलंदाजी बघायला मिळेल, चांगली गोलंदाजी, चांगला खेळ बघायला मिळाला पाहिजे ही अपेक्षा आहे. सकाळच्या सत्रामध्ये बघितलं काय सामना रंगला होता. 7 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असताना ज्या ठिकाणून सामना टर्न केला ना भंगारपाडा संघाच्या फलंदाजांनी, त्याचं कौतुक फार, आणि त्याचं फार कौतुक झालं. या टेनिस क्रिकेटची मॅच बघणारे आज जे प्रेक्षक होते त्यांनी खूप कौतुक केलं त्यांचं, की असाही खेळ होऊ शकतो. ही मानसिकतासुद्धा आपल्याला विजयाकडं घेऊन जात असतं. सकारात्मक विचार हे फार महत्त्वाचे आहेत. आणि आमचे जे आजचे पाहुणे आहेत बलिशेठ घरत, यांचा विचार नेहमी सकारात्मक असतात. नेहमी सकारात्मक विचाराने ते पुढे जात असतात. आणि आज व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांनी जी भरारी घेतली त्या विचार फक्त सकारात्मक, मला करायचं म्हणजे करायचं, कुठलीही अडचण आली त्या अडचणला मी पार करून हे माझं उद्दिष्ट पूर्ण करणार. आणि खेळाडूसुद्धा त्या सकारात्मकनं मैदानात उतरणं गरजेचं. गेम ऑनचा इशारा पंच संदीप पाटील आहेत, त्या राजेंद्र घरत आहेत. पंचांचं ही जोडी आहे, ही उत्कृष्ट अशी जोडी मैदानामध्ये. पहिला बॉल, चांगला चेंडू बघितला परेशने, चेंडू खोलवरचा चेंडू, चौथ्या स्टंपवर चेंडू फेकला होता. कारण आता जे खेळाडू आहेत ना एकमेकाचा पूर्ण अभ्यास करून येत असतात. प्रत्येकाची खेळी काय, त्याला कुठला चेंडू टाकल्यानंतर तो थोडासा बॅकफुटवर जाईल याचा अंदाज चेतनला होता. आणि चेतनने बघितलं की परेशला जर समोर किंवा हाफ ट्रॅकवर चेंडू दिला तर षटकार मारण्याच्या मनस्थितीमध्ये असेल. पण यावेळी थोडासा चौथ्या चेंडूवर, चौथ्या स्टंपवर त्याने चेंडू फेकला, डोअर चेंडूवर एक धाव सन्मान दिला. आणि हेच तर करायचं असतं खेळाडूला, चांगला चेंडूला त्याला सन्मान द्या. आणि चेंडू जर तुमच्या रडारमध्ये आला तर चौकार षटकारासाठी पाठवायचा. आता टेनिस क्रिकेट म्हटलं की जास्तीत जास्त धावा चौकार आणि षटकाराने येत असतात. आणि आतासुद्धा तीच परिस्थिती होईल का. एक धाव खातं खोललं. आता खेळण्यासाठी सिद्धेश आला आहे, आक्रमक फलंदाज, मगा सामन्याचा सामनावीर. चेतनचा हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॅक होलमध्ये चेंडू टाकला. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. समोरचे फलंदाज जर आक्रमक होत असतील तर त्यांना एकच चेंडूने रोखू शकतात, तो म्हणजे आपण यार्कर चेंडू बोलतात. खोलवर टप्प्याचा चेंडू, लोअर खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. चेंडू अप्रतिम, दोन्ही चेंडूच्या प्रमाणे फेकलेला अप्रतिम चेंडू फेकली. चांगली गोलंदाजी. ह्यासाठी बराच सराव करावा लागतो. हा एक चेंडू टाकण्यासाठी दररोज तुम्हाला सरावामध्ये 50 चेंडू टाकावे लागतात. चेंडूमध्ये हवेमध्ये आहे, बॅटला चेंडू ब्रश करून जातोय, क्षेत्ररक्षक आहे, पहिली विकेट मिळतोय. मगाशी नाबाद 56 धावा काढणारी जोडी आता मात्र एका धावेची भर काढून मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. तो मात्र सिद्धेश जातोय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम चेंडू. आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना त्या फलंदाजाच्या मानसिकतेवर प्रहार करत असतात. आणि बऱ्याच वेळेस सांगत असतो की गोलंदाजांना गोलंदाजी करताना फलंदाजाची मानसिकता ओळखून जर तुम्ही गोलंदाजी केलीत ना तर त्याचा तुम्हाला फायदा होत असतो. आणि इथं फायदा या गोलंदाजाला आहे. आणि अशा प्रकारचे चेंडू टाकण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. प्रत्येक वेळी सराव महत्त्वाचा असतो. सरावाला कधीही कमी पडू नका. आणि एकदा सराव, अभ्यास ज्याला म्हणतात, तो पूर्वाभ्यास जर तुमचा योग्य असेल तर येणाऱ्या परीक्षेला तोंड देताना तुम्हाला नक्कीच पास होण्यापुरते मार्क तरी मिळतील. आज सिद्धेशला या सामन्यामध्ये बघितलं तर या षटकामध्ये P1चं षटक एकच असतं. त्या षटकामध्ये दुतुमसारख्या बलाढ्य संघाला रोखून टाकायचं असेल तर अचूकतेवर मला भर द्यावा लागेल. आणि ते अचूकता त्यांनी साधली. 3 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत झालेला आहे. 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव, एक फलंदाज बाद. नेक्स्ट बॅटमन प्रणित येतोय खेळण्यासाठी. चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. दोन्ही संघ चांगले आहेत, मातब्बर आहेत. परेश ठाकूर सध्या ज्या मूडमध्ये खेळतो आणि ज्या फॉर्ममध्ये तो आहे त्याचं फॉर्म या मैदानात या
इनिंगमध्ये काय असेल ती सुद्धा दुतुम के सर्व प्रातिनिधिक बघत असतील. प्रणित आला 1 डाऊनला, धावसंख्या जमावी लागेल. दुतुम संघाची गोलंदाजी चांगली आहे. मगाशी बघितली जास्ती संख्या एक बलाढ्य संघाला 5 षटकामध्ये त्यांनी 60 धावांच्या आत रोखलं होतं. यावर त्यांची गोलंदाजी चांगली आहे हे निश्चितच, पण इथं फलंदाजी सुद्धा चांगली करावीच लागेल. चेतन गोसावी संघाला लीड करतोय, संघाचा कर्णधार आहे तो आज. आणि आज ज्या प्रकारे संघाला लीड करतोय ना तो, मग फलंदाजी असो की गोलंदाजी, सकाळपासून चांगली त्याची गोलंदाजी झाली. सिनियर खेळाडू बरेच वर्ष खेळतोय, त्याचा अनुभवाची शिदोरी घेऊन जेव्हा तुम्ही मैदानात उतरता तेव्हा ते मैदानामध्ये कशा प्रकारे खेळावं याचं ज्ञान तुम्हाला तर असतं आणि आपल्या साथीदारांना देता. खराब चेंडू, पुलटा चेंडू करा जर बघितलं पहिल्यांदाच प्रणितने मानस म्हणत की मी याला रिव्हर्स मारीन, आणि आता पुलटा चेंडू जर इथं लेगकडे मारला असतं कदाचित मोठी धावसंख्या बघायला मिळाली असतं. पण जर त्याला महत्त्व नसेल 4 धाव अगोदरच मनातून ठरवलं मी रिव्हर्स फटका खेळणार म्हणजे खेळणार, आणि त्यामुळे हा चेंडू त्यांनी रिव्हर्स केला. 4 धावा मिळाल्या. 4 धावाने संघाचं धावपल्लं खाल्लं जातोय 5 धावा. काही एक नियोजन असतं, त्या नियोजनानुसार आपण जात असतो. प्रणित मैदानात आला, चौकार आला, 4 धावांची गरज होती. धावा कशी धावा येणं गरजेचं आहे. दुतुम संघाला इथं प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा हाफ जोडल्या जातात, धावसंख्या 5. यावेळी चांगला फटका मारला जातोय, मिड विकेट क्षेत्र क्लिअर केलं जातोय. हा दणदणीत षटकार येतोय, जातोय सीमा रेषा अर्पार षटकार. मगाशी पण चांगली गोलंदाजी करताना एक फुलटॉस चेंडू पडला, त्याच्यावर रिव्हर्स फटका मारला. त्यानंतर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन गोलंदाजं बदललं आणि गोलंदाज ज्या टप्प्यावर चेंडू टाकवतोय टप्प्याचा ते अचूकता त्याला साधता आली नाही आणि तिथं प्रणित तयार होता. षटकार ठोकला. 11 धावपलकावं लागल्या जातात. 4 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतला सामना. नेक्स्ट बॉल. स्लोवर डिलिव्हरी केली होती. ऑप्शनच्या थोडा बाहेर ठेवला होता. पुंडलेत चेंडू. जर बघितलं षटकाचं विश्लेषण 3 चेंडू पुंडलेतने टाकले. त्या 3 चेंडूवर आली 1 धाव, 1 विकेट मिळाला. पण एक चेंडू फुलटॉस पडला आणि एक चेंडू थोडासा ओव्हरपिच पडला, त्याच्यावर 10 धावा आल्या. एक गणित या षटकातलं झालं. पहिलं षटक संपलं जातं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपटलावर लागते ती 1 बाद 11 धावा. चांगली स्पर्धा आपण बघतोय. खंडोबा क्रिकेट क्लबचा असे आयोजित 2 दिवसीय स्पर्धा. 2 दिवसीय स्पर्धामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण बघितला चॅलेंजर चिर्ले या संघानं फायनलमध्ये प्रवेश केला. अतिशय जबरदस्त खेळ बघायला मिळाला. प्रेक्षक वर्गसुद्धा फार मोठ्या संख्येने होता आणि त्या प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये ज्याप्रमाणे खेळ केला ना, अप्रतिम खेळ केला. आणि यश तुम्हाला तेव्हाच मिळतं की नियोजन करावं लागतं, योजना आखाव्या लागतात. आणि योजना आखून जमत नाही, तर योजना प्रत्यक्ष जेव्हा मैदानात तुम्ही उतरता आणि तेव्हा सफल होता तेव्हा तुम्हाला सफलता प्राप्त होते. मैदानात योजनेनुसार तुम्हाला जावं लागतं आणि त्या योजनेनुसार दोन्ही संघ आज इथं आलेले दिसतात. प्रेम दमडे आला आहे गोलंदाजीला. चांगली गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये त्याची गोलंदाजी बघितली होती. धावा जात होत्या, तिथं प्रेमने धावा रोखण्याचा प्रयत्न केला होता. आणि आता या सामन्यामध्ये काय करतोय, त्याच्यासमोर आहे एक आक्रमक असा फलंदाज परेश ठाकूर. हा चेंडू ग्लान्स केला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाने हा प्रयत्न करायला हवा होता, झेल घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कदाचित यश आलं असतं तर फार मोठी विकेट तुम्हाला मिळाली असती. 2 धाव मिळतात संघाला. परेशला 2 धाव मिळतात. संघाची धावसंख्या 2 ने वाढली जातोय. 7 चेंडूंचा खेळ समाप्त होते. धावसंख्या धावपट एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 13 धावपलकावं लागलं. परेशची नाल या खरंच नातं जोडलं या मैदानाशी. भावनिक गुंतवणूक त्याच्या मैदानाची आहे की मैदानानं त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. स्वप्नातील पहिली बाईक ज्याने जिंकली तो परेश ठाकूर. यावेळी बॅटची कडा घेऊन जाते. फाइंडिंगला क्षेत्ररक्षक नाही, दूरवरून यावं लागेल त्याला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू जर पकडला असता तर कदाचित वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. 2 धाव मिळतात परेशला, 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 2 ने वाढली जाते. संघ जाऊन पोहोचतोय एक फलंदाज मोजल्यात 15 धावा. परेशला मारतो. परेश प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्याचं, पण ते बघतो की चेंडू त्याच्या रडारमध्ये येत नाही. हीच तर खासियत असतं गोलंदाजाची, कारण प्रॉपर टाईम साधून द्यायचं नसतं फलंदाजाला. आणि एकदा टाईम चुकला त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतात. यावेळी फुलटॉसला दयामाया नाही. मिड विकेट क्षेत्राच्या वरून परेशच्या बॅटमधून येतो या इनिंगमधला पहिला दुसरा षटकार. पहिला षटकार जिथं आला होता तिथंच दुसरा षटकार त्याचा आला आणि धावसंख्या 6 ने वाढली जातोय. 21 लॉस ऑफ 1 विकेट. हा जो खेळाडू आहे ना मैदानामध्ये असताना की धावा येत असतात, जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तो गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही. शांत बसेल तर परेश ठाकूर कुठला. यावेळी हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकर फिरून मारण्याचा प्रयत्न त्याने केला होता. 1 धावच मिळेल. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलतोय. दरम्यानच्या काळात ते 1 धाव मिळतं. 1 धावानं धावसंख्या हल्ली जातोय. 22 धावा धावपलकाल. फिरकीचे जादूगार जासे टेनिस क्रिकेटचे फिरकीचे जादूगार प्रवीण नामदेवकर त्यांचं आगमन होत आहे. काय जबरदस्त गोलंदाज, त्याच्यासारखा गोलंदाज होणे नाही. फिरकीचा जादूगार प्रवीण नामदेवकर त्यांचं आगमन होतं, त्यांचं स्वागत करतं. त्याच्यासारखा
टेनिस क्रिकेटमध्ये जास्तीचा फिरकीचा गोलंदाज आत्तापर्यंत मी बघितला नाही. काय जबरदस्त गोलंदाजी. पण सामन्याकडे वळूया. या सामन्याचं आता आपण धावतं विवरण करतोय. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी. एक योजना घेऊन मैदानामध्ये आलेला आहे तो भंगारपाडा संघ. जास्तीत जास्त चेंडू खोलवर टप्प्याचं ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकायचं. जिथं फलंदाजांना खेळण्यास अडचण जास्तीत जास्त निर्माण होईल ती निर्माण करतात हे गोलंदाज. त्याच्यामुळे आत्तापर्यंत धावा ज्या आहेत त्या धावपलकावर लागल्या त्या 23 लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावा धावपलकावर लागल्या जातात. या षटकातला कदाचित हा शेवटचा चेंडू असावा. 23 धावा धावपलकावर. मोठा फटका आला तर त्या 29 होतील का, की या धावा 23च्या 23 राहतील हे आपण बघणार. चांगला चेंडू पॅडवर टाकला होता. चेंडू ग्लान्स केला आहे. सुंदर असा फटका. हे फटक्यातलं सौंदर्य फार महत्त्वाचं, फार सुंदर होतं. हे पण त्या सौंदर्यातून मिळते ती एक धाव. एका धावानं धावपलक एकने हल्लं जातं. षटक संपलं जातं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना एक गड्याच्या मोबदल्यात दुतुम संघानं धावा जमवल्यात त्या 24 धावा. 12च्या सरीचं वाटचाल करतोय. 24 धावा. 4 षटकांचा जर विचार केला तर 50-55 धावा जमायला पाहिजे. हा प्राथमिक अंदाज प्रत्येकाचा. जेव्हा फलंदाजी तुम्ही उतारताना तेव्हा एक शॉर्ट मीटिंग होते. आपल्या धावा किती बनवायच्या आहेत. 50-55 कमीत कमी 50 ते 55 आणि प्लस होतील ते आपल्यासाठी चांगले असतात. असं एक प्लॅनिंग प्रत्येकजण बनत असतो. तरी तर गोलंदाजी करतानासाठी जेव्हा त्यांची मीटिंग होते त्या सांगतात की 40-45च्या आत जर रोखता आलं तर आपल्याला फार बरं होईल. असं प्रत्येकाचं प्लॅनिंग असतं. त्या प्लॅनिंगनुसार दोन्ही संघ मैदानात उतरलेत आणि सध्या तरी दोन्ही संघ प्लॅनिंगमध्ये करते. परेश जास्त धोका घेत नाहीत. चेंडू जर त्याच्या राडारमध्ये आला तो षटकार मारतोय, नाहीतर चेंडूला सरळ ग्लान्स करून सिंगल डबल धावा घेतो. एक योजनाबद्ध खेळ या मैदानावर आपलं बघायला मिळते. तिसरं षटक घेऊन येतोय प्रदीप कटेकर. प्रदीपचा हा चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. चेतन येतोय आणि सुंदर असा झेल पकडला जातोय. इथे मात्र परेश ठाकूरची खेळीचा संतुष्टात येत आहे. समाप्त होतोय. एक मोठी फटकी वादळी खेळी करण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता बराच धीर दिला. तर पहिला चेंडू बघितला त्यांनी पण तो चेंडू निश्चित त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात आले. गोलंदाजाचं यश आहे आणि ही विकेट मिळाल्यानंतर ज्याप्रमाणे उत्साह साजरा करतात ते प्रतिस्पर्धी संघ भंगारपाडा संघ, त्यावरून समजते की परेशची विकेट किती महत्त्वाची होती, किती लाख मोलाची विकेट होती. आणि परेश आत्ता मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता पण फटका तिथं फसला. फलंदाज होते बाद. दुसरा फलंदाज बाद होते. चांगलं यश मिळालं या गोलंदाजाला प्रतीक कटेकर. आणि जेव्हा परेश ठाकूर अशा सारख्या नामवंत खेळाडू तुम्ही बाद करताना त्यावेळी आत्मविश्वास तुमचा वाढला जातो आणि आत्मविश्वासाच्या बलावर तर माणूस मोठमोठे कार्य करत असतो. पण जेव्हा जेव्हा माणसासमोर मोठमोठे प्रसंग येतात ना त्या प्रसंगातून सुद्धा माणूस रस्ता काढत असतो. वेळ पडली तर माणूस डोंगराच्या पोटातून रस्ता बनू शकतो. पोट फोडून तिथून रस्ता बनवून पलीकडे जाऊ शकते. माणसाची क्षमता आहे आणि क्रिकेटवीरांना सुद्धा मैदानामध्ये तेच करायचं असतं. क्षमतेपेक्षा जास्त तुम्ही काय करू शकता, क्षमतेपेक्षा जास्त काय देऊ शकता हे जर बघायचं असेल तर विपुल पाटील यांनी स्वतःला ज्याप्रमाणे समाज क्षेत्रामध्ये या 2-4 वर्षामध्ये सिद्ध केलं ना ते त्याच्यावरून तुम्हाला समजतं की निश्चितच प्रयत्न आणि अभ्यास असणं गरजेचं आहे. बॅक टू क्रिकेटकडे बोलूया. नेक्स्ट बॅट्समन रोहित आलाय. रोहितनं चेंडू सरळ बॅटने खेळून केला. लॉंगॉनला चेतन आहे. चांगला क्षेत्ररक्षक, चांगला खेळाडू आहे. बरेच वर्ष क्रिकेट खेळतोय तो आणि त्याचा जो अनुभव आहे तो दांडगा. एक धाव आणखी जोडली जातोय. 25 लॉस ऑफ 2 विकेट. 25 धावा धावपलकावर लागल्या जातात. प्रतीक कटेकर आलाय. त्यांनी खेळ थोडं शांत केलाय. थांबवलाय खेळ. त्याने धावा थांबवल्यात. धावा थांबवणे गोलंदाजाचं काम आहे. अचूक टप्प्यावर आणि अचूक दिशेला गोलंदाजी करणं गरजेचं असते. आता दुतुम संघाला एक्स्ट्रा दाबावं लागेल. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे पण चेंडू क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरून जाईल. स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकार. काय फटका सजवलाय. जबरदस्त हा फटका प्रणितने सजवलाय. प्रणित वन डाऊनला आला होता. त्याच्या आतापर्यंत बॅटमधून 2 षटकार आले, 1 चौकार आलाय. तो आता मात्र थांबणार नाही. त्याला माहिती आहे आता खेळाचा जो पूर्वार्ध आहे तो उत्तरार्धकडे चालू चाललाय. त्यामुळे आता मोठे फटके मला मारावे लागेल. संघाला धावांची गरज आहे. संघ जाऊन पोहोचतोय. 31 धावसंख्येवर 31 धावा धावपलकावर लागल्या जातात. नेक्स्ट बॉल. हा हाफ टॅकर होता पण ऑप्शनच्या खूपच बाहेर होता. हलू गतीने चेंडू फेकला. गती परिवर्तन महत्त्वाचं असतं आणि ज्यावेळी तुम्ही गती परिवर्तन करताना त्यावेळी फलंदाजाला अडचणीमध्ये आणत असते. गती परिवर्तन हे मोठं शस्त्र आहे आजपर्यंत गोलंदाजाला. त्याच वेगानं त्याच टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी करू शकता. विविधता असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी तुमच्याकडे विविधता असतं तेव्हा सफलता तुमच्या स्वागतासाठी तयार असते. ही सफलता मिळेल का, ही सफलता स्वागतासाठी तुमच्याकडे असतं. पण यावेळी मात्र झेल पकडला जातोय. प्रणितच्या खेळीचा सुद्धा इथं अंत होतोय. काय गोलंदाजी चाली. जबरदस्त गोलंदाजी.
सरळच्या बॅटने तुम्ही मारायला जात ना चेंडूचा परफेक्ट तुमचा टायमिंग जुळला नाही तो झोनमध्ये जो आहे ना वीक शेपमध्ये तो बाउंड्री थोडीशी लांब आहे आणि तिथं चेंडू जेव्हा जेव्हा मारला जातो तेव्हा जास्त उंच जातो आणि त्यामुळे ते थोडंसं चेंडू थांबतोय का आणि झेल होते. बरेच फलंदाज आज जर बघितलं आज कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसात त्या झोनमध्ये जास्तीचे फलंदाज झेलबाद झालेत आणि या झोनमध्ये लेगच्या झोनमध्ये चेंडू मारलात तर चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाते. फलंदाज बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद होतोय. तो प्रणित होतोय. नवीन फलंदाज जातोय निलेश ठाकूर. दुतुम संघाला एक वेगळं नाव आणि रूप देण्यासाठी जर कोणी प्रयत्न केला असेल तर खऱ्या अर्थाने या खेळाडूचं आपण नावोल्लेख करू शकतो. संघाची चांगली बांधणी केली. युवांना आपल्या हाताशी दिलं. युवांना हाताशी धरताना त्यानं चांगलं क्रिकेटचं ज्ञान कसं खेळावं ज्ञानसुद्धा दिलं आणि आपल्या छत्रच काय केलं एक चांगला दुतुम गावचा एक भक्कम संघ जो संघ कुठल्याही संघाला परास्त करण्याची क्षमता ठेवतो असा संघ त्यांनी निर्माण केला. तो निलेश ठाकूर सध्या संघ अडचणीमध्ये आहे. त्या अडचणीतून तारणहार ठरणार का? संघाची धावसंख्या 31. 31 धावा धावपलकावर लागल्या जातात. तिसरं षटक प्रगती प्रतावर आहे. चांगली गोलंदाजी प्रतीक कटेकरची या षटकामध्ये एक षटकार खाल्ला आहे पण 2 सफलता प्राप्त केल्या. अतिशय चांगला फटका इनसाईड द आउट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळेल. फटका जरी चांगला असला पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव मिळते निलेशला. 1 धाव मिळते संघाला. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला जातोय. 3 षटकां संपल्यानंतर संघाची धावसंख्या धावपटाला लागते 3 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये 32 धावा. 32 धावा. असं वाटलं होतं 55-60च्या आसपास संघ पोहोचेल जो पण परेश होता पण त्यानंतर परेशला सुद्धा थोडंसं कॉमिश ठेवलं. प्रणितने थोडा प्रयत्न केला पण आश्वासक असे फटके दुतुम संघातून आले नाही. 32 धावा धावपलकावर लागेल. शेवटचं षटक कॅच करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये 15-16 धावांची नितांत गरज आहे दुतुम संघाला एक चांगला फायटिंग स्कोअर उभारण्यासाठी. तर इथं म्हणेन भंगारपाडा संघाने ज्या लेंथवर गोलंदाजी केली ना ज्या मानसिकतेने गोलंदाजी केली गोलंदाजांनी त्याच मानसिकतेने जर गोलंदाजी केली आणि 10 ते 12 धावांच्या आज जर धावा आल्या तर ते भंगारपाडा संघासाठी प्लस पॉईंट ठरेल. कारण जे सेकंड इनिंगमध्ये तुम्ही उतरता तेव्हा तुम्हाला कितीच्या रन रेटने खेळायचं आहे हे तुम्हाला माहीत पडतं आणि जर ते रन रेट 13पेक्षा जास्त असेल तर मनोवैज्ञानिक दबाव थोडासा आपल्यावर येऊ शकतो. याची कल्पना भंगारपाडा संघाला आहे. म्हणजे हे षटक दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये किती धावा येतात की किती धावनं रोखलं जातं ते बघूया. नवीन गोलंदाज छोट्या कटेकर गोलंदाजी छोट्या कटेकर संघाचं अतिशय महत्त्वाचं षटक हाणमारीचं षटक. यावेळी मोठी फलंदाजी करावी लागेल. दोन्ही फलंदाज आत्ता जे आहेत ऑन स्ट्राईकला त्यांना मोठे फटके मारण्याचा त्यांचा मानस असेल. पहिला चेंडू चांगला फटका मारला आहे. लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे. वेगाने त्याच्याकडे चेंडू गेला. जमिनीत मारला फटका. एकच धाव मिळेल. 1पेक्षा जास्त काही मिळणार नाही. बऱ्याच उशिरानंतर धावसंख्या 1ने वाढली जातोय. 33 धावपलकावर लागला. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये आता 15-16 धावा कशा येतील याचा विचार दुतुम संघाच्या प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या मनामध्ये घोळत असेल. त्या धावांसाठी आता त्यांना धाव करावी लागेल का? कारण ज्याप्रमाणे गोलंदाजीने क्षेत्ररक्षण होतं उत्तम दर्जाची गोलंदाजी तितक्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. मोठा फटका मारला आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करतात. चांगला प्रयत्न चेतन. चांगला प्रयत्न त्याचा होता. चेंडू त्यांच्या हाताला लागून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला पण अतिशय महत्त्वाच्या धावा ज्या धावांची गरज होती तो षटकार आलाय. 6 धावांमध्ये संघाची धावसंख्या 39 39 धावा. रोहित घरत याच्या बॅटमधून आले षटकार. जिथं गरज होती तिथं मात्र एक्स्ट्रावर पाय ठेवला ती करणं गरजेचं आहे. काही चेंडू बाकी आहेत त्या चेंडूचा समाचार घ्यावा लागेल. आता फुलटा चेंडू पंचांनी जागा बदलली. राजेंद्र घरत त्यांच्याकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 4थं दशक धावपलकावर लागलं. 40 धावा धावपलकावर लागल्या जातात. 40 धावा. आणखी 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये धावांचा शोध आहे आणि धावा रोखण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही बाजूने प्रयत्नांची पराकाष्ठा बघायला मिळतंय. स्वेर मारा. एक षटकार मारल्यानंतर गोलंदाजाची लेंथ ती बिघडली. नंतर 2 चेंडू त्याने अवंतर फेकले. 41 धावा. 41 धावा धावपलकावर लागल्या जातात. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. शांत क्रिकेट चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. सिंगल डबल आला ते षटकार ही रणनीतीने दुतुम संघाने वापरली आणि त्यांचा फायदा त्यांना होईल का? सरळ बॅटने खेळून काढला आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये तिथं चेतन आहे. 1पेक्षा जास्त काही मिळेल असे वाटत नाही. फेकी खराब होती. दुसरी धाव घेण्याचा पण प्रयत्न होऊ शकला नाही कारण डायरेक्ट फेकी होणार होती. एकच धाव मिळतं. आणखी 1 धावानं संघाचा धावपलक काढला जाईल. 42 धावा. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये किती धावा येतील? जर 8 आल्या तर 50+ धावा. मी धावसंख्या म्हणून चांगली कारण ज्याप्रमाणे दुतुम संघाची गोलंदाजी आहे ती चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा फलंदाजी करताना तेव्हा तितक्या धावा आपल्या गोलंदाजीच्या खात्यावर असणं गरजेचं असतं. डेड बॉलचा इशारा पंचांकडून आलाय.
थोडासा दबाव आला एक गोलंदाजावर. मग सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली, पण एक षटकार काय आला, 2 चेंडू अवंतर त्याने फेकले. थोडासा दबाव असतो, ते येत असतो, प्रत्येक गोलंदाज त्यातून जावंच लागतं. कठीण परिस्थिती बघणारा यावेळी चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. विकेट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न होता निलेशचा, पण नकार दिला जातोय की एकपेक्षा जास्त त्या चेंडूवर काही नव्हतं. एक धाव आणखी मिळले जातोय. धावसंख्या एकने वाटते 43. 43 धावा धावपलकल. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा 2 चेंडू आपला स्पष्ट केले उत्तरार्धमध्ये. इथं भंगारपाड्या संघाला किती धावांचा पाठलाग करावा लागेल, मानसिकता महत्त्वाची असतं. खेळत असताना मानसिकता, मिळाली संधी, प्रत्येककडे संधी शोधणं गरजेचं असतं. आता या 2 चेंडूवर दुतुम संघाला संधी शोधावी लागेल, अन्यथा हा गोलंदाज आपली संधी त्या जाणून आहे. हे 2 चेंडूवर आपल्या कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. पुन्हा एकदा रनअपमध्ये त्याच्यात बिघाड येतोय. पुन्हा एकदा डेड बॉलचा इशारा पंचांवर राजेंद्र घरत पंच आणि संदीप पाटील अर्थात आमची माऊली ज्या ज्या स्पर्धेमध्ये असतात, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निश्चितच तन मन अर्पून तयार असतात. यावेळेचा चांगला चेंडू, खोला टप्प्याचा चेंडू, किती धाव मिळतात बघूया. एकदा पूर्ण केली जातोय. एकच धाव, एकपेक्षा जास्त निलेशचा घेण्याचा इरादा नाही. त्याला माहिती आहे की शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटच्या चेंडूवर माझ्याकडं आता सूत्र येणं गरजेचं आहे. 44, 44 धावा धावपलकावर लागले जातात. 44 धावा, पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्यामध्ये 13, तिसऱ्यामध्ये 8 आणि आत्ता बघतोय आपण 44 धावा. शेवट लास्ट बॉल, पूर्वार्धातला शेवटचा चेंडू काय देऊन जायला चेंडूवर. चौकार, षटकार, दुहेरी, तिहेरी किंवा विकेट काय होणार या चेंडूवर. आणि ह्याच चेंडूवर आपण सर्वांच्या नजरा लागल्यात. तर 44 धावा झाल्यात. 50+ होणार का, 50च्या आसपास जाणार का, नाही. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी केली आणि संभावना होती. एकेरी, दुहेरी, तिहेरी, चौकार, षटकारची संपवून टाकली या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी केली. 4 षटकांचा खेळ संपला आणि 11च्या सरासरीनं दुतुम संघानं प्रथम फलंदाजी करताना धावा जमवल्यात. त्या 44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवले ते भंगारपाडा संघाकडं. 45 धावाकडून सेमीफायनलमध्ये आजच्या दिवसातून भंगारपाडा संघ पोचेल का, की दुतुम संघ त्याला 44च्या आत रोखून 44वर रोखून आपला सेमीफायनलचं तिकीट फिक्स करणार, हे आपण उत्तरार्धामध्ये बघणार आहोत. आणि ते उत्तरार्धात जसा सुरुवात होईल तसा आवाजामध्ये बदल होईल. आवाज असेल प्रवीण म्हात्रे यांचा. धन्यवाद. दरम्यानच्या काळात मंचावरती आगमन झाले आमचे सन्माननीय अतिथी चंद्रकांत नथुराम ठाकूर साहेब यांचं आगमन झालं आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात. खंडोबा क्रिकेट क्लब जासेवरती असणारं आपलं प्रेम दाखवलं. लगेचच स्वागत कक्षाकडे बोलूयात. विनंती असेल सिनियर खेळाडू
रामनाथ म्हात्रे यांना विनंती असेल, आमचे सन्माननीय अतिथी चंद्रकांत नथुराम ठाकूर यांचा शुभ सन्मान केला जातोय। वेळोवेळी साहेब आपण प्रत्येक आयोजनाला आपला हातभार लाभत असतो, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत। वळ्या मैदानाकडे जिथं सामना चालू आहे, भंगारपाडा विपक्ष धुतुम। पूर्वार्धामध्ये धुतुम संघानं 44 धावा केल्यात आणि 45 धावांचं विजयी लक्ष ठेवलंय भंगारपाडा संघासमोर। आणि या 44 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात। प्रीतम दमडे आणि चेतन गोसावी। चेतन एक जुना जाणता खेळाडू, 45 धावांचं लक्ष तसं म्हटलं तर प्रथमदर्शनी पाहता सोपं लक्ष वाटेल, परंतु धुतुम संघाच्या गोलंदाजांमध्ये ती क्षमता जरूर आहे। ते 45 धावांचं लक्ष देखील निर्णायक ठरू शकतात। चांगला चेंडू, तितका चांगला फटका, कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार। प्रीतमच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार। या 4 धावांनी धावसंख्येला सुरुवात होते भंगारपाडा संघाच्या। 45 लक्ष गाठायचं आहे। या चौकाराने आश्वासक सुरुवात मात्र केली आहे। धुतुम संघाविरुद्ध खेळत असताना प्रणित ठाकूरच्या गोलंदाजीचा विचार केला तर मागच्या सामन्यात अतिशय वाकडण्याजोगी गोलंदाजी केली होती आणि तशीच कामगिरी कायम राखावी लागेल। आपला या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर तिखट मारा करावा लागेल आणि क्षेत्ररक्षकांनाही तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण करावं लागेल, कारण 4 षटकामध्ये 45 धावा करायच्या आहेत। या चेंडूवरती खातं उघडलं प्रीतमनं। पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती आला चौकार। चांगला चेंडू, यावेळेस मात्र कमबॅक करतोय गोलंदाज प्रणित। या प्रणित ठाकूरचा विचार केला तर एक जबरदस्त अष्टपैलू सांघिक खेळ त्याच्याकडे आहे। गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी वारंवार करत असतो आणि आज पुन्हा एकदा आपल्या संघाची गरज ओळखून गोलंदाजी करत असताना यावेळेस फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि यावेळेस मात्र अलगद झेल टिपला जातोय। फलंदाज प्रीतम दमडे होईल झेलबाद। मागच्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये एक चौकार जरूर आला, पण तदनंतरच्या चेंडूवरती बाद झालाय। 45 लक्ष असताना 4 चेंडूंचा खेळ या षटकातील झालाय। 4 चेंडूमध्ये आल्या 4 धावा आणि एक सफलता देखील मिळवली प्रणितनं। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रणित ठाकूरची। 45 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचं रक्षण करायचं असेल तर अशीच गोलंदाजी करावी लागेल, असंच क्षेत्ररक्षण करावं लागेल। आणि धुतुम संघाचा विचार केला तर जवळपास निलेश वगळला तर सर्व खेळाडू जवळपास एकाच वयोगटातील दिसत आहेत आणि क्षेत्ररक्षणामध्ये चपळाई दाखवत आहेत। नवीन फलंदाज मैदानात प्रेम दमडे। प्रेम दमडे मैदानात येतोय। पहिल्या षटकातील 5व्या चेंडूची फेक करेल प्रेम। निश्चितच क्षेत्ररक्षण मर्यादेचं षटक असताना 4 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा खर्च झाल्यात आणि एक सफलता देखील मिळवली। अतिशय चांगला चेंडू, पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूला सन्मान देण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता फलंदाज प्रेम दमडेकडे। जेव्हा धावा आपल्या संघाच्या कमी होत आहेत त्यावेळी मात्र अशी गोलंदाजी होणं खूप गरजेचं असतं आणि ती सुरुवात धुतुम संघाला प्रणित ठाकूर करून देतोय। 5 चेंडूमध्ये अवघ्या आल्या 4 धावा। 45 लक्ष गाठताना सलामीला आलेले फलंदाज पहिल्या षटकामध्ये अपयशी ठरलेत असे म्हणूयात, कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात अवघ्या आल्या 4 धावा। 45 करायच्या होत्या, पहिल्या षटकात आल्या 4 धावा। येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 41 धावांची गरज। समीकरण बिघडलंय भंगारपाडा संघासाठी, तर धुतुम संघासाठी प्रणितनं शुभ संकेत देणारी गोलंदाजी केली आहे। अवघ्या 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली आणि धुतुम संघ देखील या सामन्यामध्ये
विजय होऊ शकतोय हा आत्मविश्वास मात्र प्रणितच्या या गोलंदाजीने दिलाय. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय. सिद्धेश ठाकूर हा देखील एक गुणवान युवा खेळाडू, फलंदाजी गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी होत असते. आता गरज असेल बंगारपाडा संघाला 18 चेंडूमध्ये 41 धावा करायची. 18 चेंडूमध्ये 41 धावा करायचे आहेत. निश्चितच प्रत्येक निर्धाव चेंडू बंगारपाडा संघावरती मानसिक दडपण वाढवेल. तर चेतन आणि प्रेम ही जोडी मैदानात असताना यावेळेस बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा झाला होता. दूरवरचा क्षेत्ररक्षक डीप मिडविकेट क्षेत्रातून मात्र दूरवर धावत गेला होता. दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण करण्याची संधी आणि ती संधी साधली जाते. या 2 धावांनी बऱ्याच अवधीनंतर बंगारपाडा संघाचा धावफलक हललाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावांच्या घरात. विनंती असेल जीवदानी बामणडोंगरी संघ विरुद्ध शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. याच दरम्यान अलगद टिपला गेलाय झेल आणि चेतन देखील झालाय बाद. महत्वाचा गडी तंबूच्या आश्रयाला. दुसरा हादरा बसलाय 6 धावसंख्येवरती बंगारपाडा संघाला. 45 लक्ष प्रथमदर्शनी असं वाटलं होतं की सहज साध्य लक्ष करता येईल, परंतु दुत्तुम संघाच्या गोलंदाजांच्या मनामध्ये काहीतरी औरच होतं. त्यांनी धावांसाठी झगडायला लावलंय बंगारपाडा संघाच्या फलंदाजांना आणि या संघर्षामध्ये अद्यापपर्यंत तरी विजय गोलंदाजांचा झालाय. कारण 2 विकेटच्या मोबदल्यात अवघ्या 6 धावा खर्च झाल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानात जातोय निलेश गोसावी. नेक्स्ट मॅच जीवदानी बामणडोंगरी विरुद्ध शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. जीवदानी बामणडोंगरी विपक्ष शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे. एक बिग फाईट हाय व्होल्टेज मॅच आपण पाहणार आहात. दोन्ही संघ या मैदानावरती भरपूर सामने खेळलेत, भरपूर स्पर्धा गाजवल्यात आणि आज पुन्हा एकदा तीच रफ अँड टफ हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी आशा करूयात. पुढचा चेंडू सिद्धेशचा. यावेळी मात्र चांगला फटका खेळलाय. बरोबर गॅप मध्ये चेंडू पाठवलाय. सीमारेषे पार आलाय. निलेशच्या बॅटमधून हा चौकार. आत्मविश्वासपूर्ण फटका पाहायला मिळाला निलेशचा. या 4 धावांनी सांघिक धावसंख्या झाली आहे 10 धावा. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आणखी 35 धावांची गरज असेल. 2 षटकं आणि येणारे काही चेंडूमध्ये 35 धावांची गरज. रिव्हर्स स्वीप अटेंड करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॅटची कड घेऊन चेंडू गेलाय आणि क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाही. आणखीन एक मोहरा तंबूच्या आश्रयाला. निलेश गोसावी देखील झाला यष्ट्यान माग झेल बाद. नवीन फलंदाज रोशन मैदानात चाललाय. निश्चितच अडचणीत सापडलाय बंगारपाडा संघ. आणखीन 35 धावा करायच्या आहेत. 2 षटकं आणि 2 चेंडू म्हणजे एकंदरीत 14 चेंडूमध्ये 35 धावा करायच्या आहेत. जो कारनामा पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी केला होता तसाच काहीसा पराक्रम करावा लागेल. मात्र दुत्तुम संघाचा आत्मविश्वास इथं वाढलेला असेल कारण ठराविक अंतरानं विकेट्स मिळवण्यात त्यांचे गोलंदाज यशस्वी ठरलेत. अतिशय चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. कोणताही चेंडू अद्याप मिस केला नाहीये. मिसफिल्डही नाही आणि झेलही सोडलेलं नाहीये. प्रत्येक चेंडूवरती चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. या षटकातील म्हणजेच दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सिद्धेश. 1 चौकार आणि 1 दुहेरी अशा 6 धावा जरी खर्च झाल्या असल्या तरी 2 विकेट्स मिळवल्यात. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि बंगारपाडा संघाच्या अडचणीमध्ये वाढ होईल. जितके जास्तीत जास्त निर्धाव चेंडू तुम्ही खेळाल तितकीच मात्र अडचणीत वाढ होईल. शेवटचा चेंडू या षटकातील
13 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. आणखीन एक निर्धाव चेंडू, यशस्वी असं षटक सिद्धेश संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा अवघ्या धावफलकावरती लागल्यात. मगाच्या सामन्यात 2 षटकामध्ये 34 करायच्या होत्या, आताच्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 35 करायच्या आहेत. खेळाडू वेगळे आहेत, संघ वेगळा आहे प्रतिस्पर्धी, परंतु समीकरण मात्र तेच आहे. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज विजयासाठी. बारा चेंडू 35 धावांची गरज. जो कारनामा प्रीतम दमणेनं करून दाखवला होता तोच कारनामा रोशन आणि प्रेम ही जोडी मैदानात आहे, त्या जोडीला करावं लागेल. वातावरणात हवेची झुळूक, परंतु कौतुक करावं लागेल तुमच्या गोलंदाजांचं. तिसरा गोलंदाज वापरला जातोय परेश ठाकूर. पहिला चेंडू मात्र अवांतरच्या स्वरूपात 1 धाव अतिरिक्त देऊन जाईल व्हाईट बॉलच्या रूपानं, आणि एका अतिरिक्तच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोचल्या 11 धावांवरती. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात. यावेळेस मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, फसवलंय, चकवलंय गोलंदाजानं. आणखीन एक निर्धाव चेंडू. 11 चेंडू 34 धावांची गरज. 11 चेंडू 34 धावांची गरज. सामना असं वाटलं होतं 45 धावा करताना बंगारवाडा संघाला फारसे प्रयास पडणार नाहीत, पण इथं प्रयत्नांची शर्त करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण दुतुम संघाच्या गोलंदाजांना जर तुम्ही हवी होऊ दिलं तर मात्र तुमचं विजय दुरापास्त होईल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि अलगदरित्या टिपला जातोय झेल, आणि तो फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज प्रतीक कटेकर मैदानात जातोय. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित ही 2 दिवसीय स्पर्धा हळूहळू उत्तरार्धाकडे सरकू लागली आहे. पहिला चेंडूला फेस करताना मात्र आत्मविश्वासपूर्ण फटका सजवला आहे फलंदाज प्रतीक कटेकरनं. पहिल्या चेंडूवरती आल्या मिळवल्या चौकार. नऊ चेंडू 30 धावांची गरज. आणखीन एक मोठा फटका सजवलाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा, परंतु चेंडू गेला सीमारेषेपार 6 धावांकरता, आणि या 6 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावांवरती. 8 चेंडू 24 धावांची गरज. सामना पुन्हा एकदा पहिल्या सामन्याची पुनरावृत्ती होते की काय. 8 चेंडू 24 धावा असाच सामना रंगला होता. त्यावेळी फलंदाज वेगळा होता, त्यावेळी प्रीतम दमडे होता, यावेळी प्रतीक कटेकर आपला खेळ दाखवतो. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. आणि दुतुम संघाच्या क्षेत्ररक्षकांबद्दल सांगायचं झालं तर एकही झेल अजून त्यांच्या हाती या सामन्यामध्ये मिस झालेलं नाहीये. प्रतीकनं चुरस निर्माण केली होती, त्याची छोटेखानी केली येते संपुष्टात. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. 7 चेंडू 24 धावांची गरज. 7 चेंडू 24 धावा या षटकातील शेवटचा चेंडू. परेश काहीसा महागडा ठरला, कारण पहिल्या 2 षटकामध्ये आल्या होत्या 10 धावा, तर या षटकामध्ये अद्यापपर्यंत एक अवांतर आणि एक चौकार आणि एक षटकार अशा 11 धावा आल्या आहेत. 7 चेंडू 24 धावांची गरज. नवीन फलंदाज सार्थक कालचा दिवस गाजवला चिर्ले संघाचा कर्णधार सार्थक घरतनं. आज हा सार्थक बंगारवाडा संघासाठी तशीच कामगिरी करेल का, कारण या सामन्यामध्ये अद्यापही खूप मोठं लक्ष आहे. 7 चेंडूमध्ये 24 धावा करायच्या आहेत.
असं वाटलं होतं की 45 धावा करणं बंगारपाडा संघाला तितकंसं प्रयास पडू नयेत, परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. दरम्यानच्या काळात एक चांगला फटका खेळला आहे, त्याच्यावरती मिळाल्या जातील 2 धावा. आणि थ्रो खराब, ज्या क्षेत्ररक्षकांचं कौतुक करत होतं त्यांच्या हातून थोडीशी गफलत. 2 धावा होत्या, तिथं तिसरी धाव देखील पूर्ण केली. या 3 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोचले 24 धावांवरती. शेवटचं षटक 21 धावांची गरज विजयासाठी बंगारपाडा संघाला. 6 चेंडू 21 धावांची गरज. नेक्स्ट मॅच जीवदानी भामंडोंगरी विरुद्ध शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे. शेवटचं षटक बाकी आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या कालपासून अतिशय शिस्तबद्ध आणि वेळेवरती स्पर्धा पार पडते, त्यामुळं सूचना असेल तुम्हाला लगेचच नाणेफेक करण्यासाठी समालोचन कक्षाकडे या. अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. वेळेत उपस्थित राहणं आपलं देखील कर्तव्य आहे, कारण कालपासून आपण पहिल्या अतिशय नियोजित वेळेमध्ये ही स्पर्धा पार पडते. त्यामुळे विनंती असेल दोन्ही संघांच्या कर्णधार भामंडोंगरी आणि दिगोडे संघाच्या कर्णधारांना लगेचच आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. शेवटचं षटक 21 धावांची गरज आणि गोलंदाजीसाठी आला आहे. चांगला फटका, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, तो चेंडू अडवतोय. 1 धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही याची खबरदारी घेतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 25च्या घरात. 5 चेंडू 20 धावांची गरज. पाच चेंडू 20 धावांची गरज. यावेळेस चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. फलंदाजाला वाटलं होतं की अतिरिक्त धाव मिळेल, परंतु पंचांच्या दृष्टीनं योग्य असा चेंडू, निर्धाव चेंडू. 4 चेंडू 20 धावांची गरज. जे काय करायचं ते या 4 चेंडूमध्ये. यावेळेला मात्र दिशा भरकटली राज ठाकूरची. एक अवांतर धाव अतिरिक्तच्या रूपानं धावसफलक जाऊन पोहोचलाय 26 धावांवरती. 4 चेंडू 19 ची गरज. चांगला फटका खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक निलेश ठाकूर आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये याची खबरदारी तो घेते. आता मात्र शेवटचे 3 चेंडू मध्ये 18 करायचे आहेत, म्हणजेच प्रत्येक चेंडू षटकारासाठी पाठवावा लागेल. कौतुक करावं लागेल लुतुम संघाच्या गोलंदाजांचं. या 45 धावांच्या सामन्यामध्ये देखील रंजकता निर्माण केली आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की लुतुम संघाची पकड या सामन्यावरती मजबूत. चांगला चेंडू यावेळेस भिरकावून दिला, मात्र या चेंडूवरती मिळाला की 1 धाव आणि एकेरी दुहेरीनं फारसं काही लुतुम संघाचं बिघडणार नाही आहे. एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोचली 28 धावांवरती. 2 चेंडू 17 धावांची गरज. 2 चेंडू 17 धावांची गरज. चांगला फटका, परंतु पुन्हा एकदा एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. हळूहळू लुतुम संघ मात्र दुसऱ्या विजयाच्या 1 पाऊल दूर आहे फक्त, कारण एका चेंडूमध्ये 16 धावा करायच्या आहेत. जर गोलंदाजाने काही वेगळं पाऊल उचललं नाही तर निश्चितच लुतुम संघ सामन्यामध्ये विजयाच्या समीप आहे. 1 चेंडू 16 ची गरज. चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेल टिपतोय आणि बंगारपाडा संघ पराभूत होतोय आणि लुतुम संघ विजय होतोय. त्यांचं हार्दिक अभिनंदन. 45 धावांचं रक्षण देखील सहजरित्या करून दाखवलंय लुतुम संघ. कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं आणि क्षेत्ररक्षणाचं देखील.